गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे रिक्त झालेली बीड लोकसभेची जागा कोण लढवणार? मुंडेंचा परळीचा विधानसभेचा गड कोण राखणार? पंकजा पालवे मुंडे, डॉक्टर प्रीतम खाडे मुंडे की यशस्वी मुंडे? गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदारांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांचा वारसा कोण चालवणार असा प्रश्न सर्वांनाच पडला। पण आता एक नव्हे, मुंडेंच्या दोन कन्या वारसदार म्हणून राजकीय क्षितिजावर पुढे आल्या आहेत। पंकजा पालवे मुंडे आणि मुंडेंची दुसरी कन्या डॉक्टर प्रीतम खाडे। बीड लोकसभा निवडणुकीत मुंडेंच्या घरातलं कुणीही उभं राहिल्यास राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नाही अशी घोषणा शरद पवारांनी केली आहे। त्यामुळे बीडमधून भाजपच्या तिकिटावर पंकजा पालवे मुंडे निवडणूक लढवणार हे स्पष्टच आहे। मात्र गोपीनाथ मुंडेंचा विधानसभेचा परळीचा गड कोण राखणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। परळीतून धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार हे निश्चित आहे। त्यांना टक्कर देण्याकरता गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराचीच भाजपला गरज आहे। गोपीनाथरावांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे या निवडणूक लढवण्यास तयार नाहीत, तर यशस्वी मुंडे राजकारणात येण्यासाठी अजून लहान आहेत। त्यामुळे आता दुसरी कन्या डॉक्टर प्रीतम खाडे यांचाच एकमेव पर्याय पुढे येतोय। याबाबत मुंडे कुटुंबीय काहीही बोलायला तयार नाहीत। तर मुंडेंनंतर बीड जिल्ह्याच्या पालकाच्या भूमिकेत आपण सदैव राहू असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय। पालकाच्या भूमिकेत मी आहे। मी खासदार आहे का आमदार आहे ही भूमिका महत्त्वाची नसून बीड जिल्ह्याचे 6 आमदार निवडून आणणं हे माझ्या समोर एक मोठं आता आव्हान आहे आणि हे आव्हान जनतेच्या सहाय्याने मी पेलणार आहे आणि मी विजयी होणार आहे हे माझ्या समोरचं ध्येय आहे। पण बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता डॉक्टर प्रीतम खाडे यांच्यापेक्षा यशस्वी मुंडेच जास्त यशस्वी ठरतील असा विश्वास तज्ज्ञांना वाटतोय। कारण प्रीतम खाडे लग्नानंतर परळीपासून दुरावल्यात, तर यशस्वी अखेरपर्यंत गोपीनाथरावांच्या मुशीत वाढली आहे। मतदारसंघातल्या जनतेला सुद्धा यशस्वी जवळच्या वाटतात आणि लहान बहीण उभी राहिल्यानं धनंजय मुंडे देखील दबावाखाली येऊ शकतात अशी शक्यता राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। मुंडेच्या ज्या 3 कन्या आहेत, पंकजा, दुसरी प्रीतम खाडे आणि तिसरी यशस्वी मुंडे, याच्यातली तिसरी कन्या जी यशस्वी आहे तिला राजकारणामध्ये खूप रस आहे, गती आहे, परंतु तिचं जे वय आहे हे वय तुलनेने 2-3 महिने कमी पडत आहे। प्रीतम ही जी आहे हिचा पिंड हा मुळातच राजकारणाचा नाही। पंकजा मुंडे यांना जर केंद्रामध्ये साधं राज्यमंत्रीपद दिलं तर त्याच्यापेक्षा देखील त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी असल्यामुळं राज्यामध्ये त्यांना एखादं चांगलं महत्त्वाचं पद मिळालं, कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तर त्या समाजासाठी, लोकांसाठी अक्षरशः जो आमचा प्रदेश आहे मराठवाड्यासारखा, ज्याला प्रत्येक ठिकाणी नाकारलं, त्यांच्यासाठी काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतील। पंकजा पालवे मुंडेंना केंद्रात स्थान मिळावं यासाठी राज्यातल्या भाजप नेत्यांनी दिल्ली दरबारी शब्द टाकलाय। त्याला अजूनही प्रतिसाद नाहीये। आता संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडेंचा वारसा पुढे चालवत आहेत। राज्यात महायुतीची सत्ता आल्यास पंकजा यांना मंत्रिपद मिळू शकतं, त्यामुळे त्या दिल्लीला जातील का अशीही शंका घेतली जाते। मात्र त्याचवेळी लोकसभा आणि विधानसभेची जागा मुंडे कुटुंब स्वतःकडे राखण्याचा पूर्ण प्रयत्न करणार हे देखील तेवढंच खरं आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।